नमस्कार मंडळी. पुणेकरांना वर्षभर पाण्याचा साठा पुरेल की नाही याची खात्री करून आम्ही पुढे निघालो. पुढे जात असताना समोर दोन पर्याय होते. सरळ रस्त्यावरनं एका गावाजवळ आल्यावरती डावीकडे गेलो तर सिंहगड आणि उजवीकडे गेलो तर पानशेत धरण. दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान बाहेर पडल्यामुळे वेळेचा आणि पावसाचा विचार करून आम्ही पानशेतकडे वळलो. सूर्यनारायणाच्या सोबतीने पुढे जात असताना ही उजव्या बाजूला बऱ्याच ठिकाणी पाणी दिसतं आणि ते पानशेत धरणाचं बॅकवॉटर आहे. पुढे तर काही ठिकाणी असं नदीसारखं स्वरूप धारण केलेलं आहे. उजव्या बाजूला ही शेतकऱ्यांची भात पेरणीची लगबग सुरू आहे. रस्त्यावरून धरणाचे दरवाजे दिसतात, पण इथे जाण्याला बंदी आहे. असं निसर्गाचं सौंदर्य निहाळत आम्ही पानशेत बोटिंग पॉइंट जवळ पोहोचलो. खाली जाण्यासाठी छान कच्च्या आणि पक्क्या दगडांची पायवाट केलेली आहे. डोळ्याच्या कॅमेऱ्यात दिसेल ते टिपण्याचं काम तर सुरूच होतं. आजूबाजूला डोंगर आणि नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी. आमच्या तस्मयचे तर एकदा तुझ्यासोबत आणि एकदा माझ्यासोबत असं करून पाण्यात खेळणं सुरू झालं. बाजूला सगळी लाल माती असल्यामुळे पाण्याला पण लालच कलर आलेला आहे. गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी कॅम्पिंग आणि बोटिंग सुरू करण्यात आलेलं आहे. बोटिंगचे दर मला तर जास्तच वाटले, पण काय हौसेला मोल नसतं म्हणायचं तेच खरं. सध्या बोटिंग हे देखील एक प्रमुख आकर्षण आहे. आणि हे बघा, इथे आल्यापासून तर आमचा एकच कार्यक्रम सुरू आहे, तो म्हणजे पाणी खेळण्याचा. मग ते झोपून, बसून, उड्या मारून आणि अगदी मनाप्रमाणे. एवढ्या पाण्याला बघून भीती नक्कीच वाटते, पण थोडीशी खबरदारी घेऊन आपण या ठिकाणी आनंद नक्कीच घेऊ शकतो. हे एवढं पाणी आलं कुठून? या पाण्याचा रंग असा का आहे? आपल्या घरी एवढं पाणी का नसतं? असं सगळं प्रश्न विचारून झाल्यावर भूक लागल्यामुळे थोडासा अल्पोपहार केला. सगळं सुरू असतानाच आपला शेपटी वापरी असणारा मोती पाणी पिताना दिसला. निसर्गाचं सौंदर्य जपायचं असतं. होईल तेवढं डोळ्यात साठवून आणि या निसर्गापासून निरंतर ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा माघारी परतलो.